तुम्हाला काय वाटतं, डेटिंग म्हणजे नशिबाचा खेळ आहे की एक विचारपूर्वक आखलेली योजना? अट्रॅक्ट विमेन नाव या पुस्तकानुसार यश हे काही योगायोगाने मिळत नाही. तर आज आपण याच पुस्तकात सांगितलेल्या महिलांना आकर्षित करण्याच्या धोरणात्मक पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. आणि बघा, या वाक्यातच पुस्तकाचं सगळा सार दडलाय. याचा मुख्य संदेशच हा आहे की डेटिंगमधलं यश हे नशिबावर नाही, तर तुम्ही घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांवर अवलंबून असतं. म्हणजे सगळा खेळ हा तुमच्या निवडीचा आणि नियंत्रणाचा आहे. तर मग आजच्या या विश्लेषणाचा उद्देश काय आहे? आपण या पुस्तकात दिलेला कोण, काय, कुठे आणि कसं हा जो धोरणात्मक आराखडा आहे त्यावर एक नजर टाकणार आहोत. आणि हो, पूर्णपणे तटस्थ राहून. चला तर मग सुरुवात करूया. पुस्तकाची सुरुवातच एका मूलभूत कल्पनेने होते की डेटिंगसाठी एक प्लॅन किंवा एक योजना असणं खूप गरजेचं आहे. लेखकाच्या मते यश मिळवण्यासाठी एक पद्धतशीर दृष्टिकोन हवा, केवळ नशिबावर अवलंबून राहून नाही चालणार. यशासाठी लेखक 3 मुख्य गोष्टींवर भर देतो. पहिली, फक्त वाट पाहत बसू नका, स्वतःहून पुढाकार घ्या. दुसरी, महिलांना आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी शिक्षण घ्या. आणि तिसरी, जी कदाचित सर्वात महत्त्वाची आहे, नकार मिळाला तरी चिकाटी ठेवा आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका. हे फक्त कृतीबद्दल नाहीये, तर योग्य मानसिकता ठेवण्याबद्दल आहे. पण कोणतीही योजना तयार करण्याआधी पहिली पायरी कोणती? लेखकाच्या मते ती इतरांना समजून घेण्याबद्दल नाही, तर स्वतःला ओळखण्याबद्दल आहे. म्हणजे या प्रवासाची सुरुवात ही आत्मविश्लेषणानेच होते. पुस्तक एका खूप मूलभूत प्रश्नावर येऊन थांबतं. तुम्ही नक्की कोण आहात? कारण जोपर्यंत एखाद्याला हेच माहीत नसेल की तो स्वतः काय आहे आणि त्याला काय हवं आहे, तोपर्यंत तो योग्य जोडीदार कसा काय शोधू शकेल, बरोबर ना? आणि हाच या संपूर्ण योजनेचा पाया आहे. हे आत्मविश्लेषण करण्यासाठी इथे एक चेकलिस्ट दिली आहे. शारीरिक वर्णन, व्यक्तिमत्व, पूर्वीचे संबंध कसे होते, तुमची मूल्य काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या गेम प्लॅनचा आधार बनतात. स्वतःच्या ताकदी आणि कमतरता ओळखल्याशिवाय पुढची रणनीती ठरवणं शक्यच नाही. एकदा स्वतःला ओळखलं की पुढची पायरी येते नेमकं काय हवं आहे हे ठरवणं. लेखकाच्या मते तुम्हाला जे हवं आहे त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंच पाहिजे. तुमच्या मनात तुमच्या आदर्श जोडीदाराची प्रतिमा जितकी स्पष्ट असेल तितकी तिला आकर्षित करण्याची शक्यता वाढते. बरं, एकदा आतून स्वतःला ओळखलं की आता वेळ येते बाहेरून एक आकर्षक प्रतिमा कशी तयार करायची यावर लक्ष केंद्रित करण्याची. हा विभाग लेखकाच्या दृष्टिकोनावर आधारित आहे की महिलांना नक्की काय आकर्षक वाटतं. प्रभावी कपडे घालणं, नीटनेटकेपणा, शारीरिक सुदृढता आणि स्वतःची एक वेगळी ओळख. पुस्तकानुसार या 4 गोष्टी आकर्षक दिसण्याचा पाया आहेत. मुद्दा फक्त चांगला दिसण्याचा नाही, तर तुम्ही स्वतःच्या प्रतिमेबद्दल किती जागरूक आहात हे दाखवण्याचं आहे. पण फक्त दिसणं पुरेसं आहे का? नाही, अजिबात नाही. आत्मविश्वास, आदर करण्याची वृत्ती, विनोदबुद्धी यांसारखे गुणही तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण लेखकाच्या मते व्यक्तिमत्वच खरं आकर्षण निर्माण करतं. तर आता तयारी पूर्ण झाली आहे. वेळ आहे कृतीची. म्हणजे संपर्क कसा साधायचा, देहबोली कशी वापरायची, या फ्रेमवर्कचा हा सर्वात सक्रिय आणि महत्त्वाचा भाग आहे. पुस्तकात एक जरा धाडसी संकल्पना मांडली आहे, ती म्हणजे शॉटगन थिअरी. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच लक्ष्यावर नेम धरण्याऐवजी शक्य तितक्या आकर्षक महिलांशी बोलून यशाची शक्यता वाढवणं, हा एक प्रकारे संख्याबळाचा खेळ आहे. बोलण्याआधी समोरच्या व्यक्तीची देहबोली वाचणं खूप महत्त्वाचं आहे. ती व्यक्ती तुमच्यासाठी मोकळी आहे की बचावात्मक पवित्र्यात आहे हे ओळखणं गरजेचं आहे. कारण यावरूनच कळतं की पुढे जाण्यासाठी ही योग्य वेळ आहे की नाही. आकर्षणाची प्रक्रिया साधारणपणे 3 टप्प्यांतून जाते. पहिला टप्पा आहे ओळख आणि फ्लर्टिंग, म्हणजे नजरेला नजर मिळवणं. दुसरा आहे संभाषण, म्हणजे धाडस करून बोलायला सुरुवात करणं. आणि तिसरा केमिस्ट्री, जिथे खरं कनेक्शन तयार होतं. हा एका क्षणापासून नात्यापर्यंतचा एक प्रवास आहे. ठीक आहे, संपर्क तर साधला, आता पुढे काय? तर हा आहे पहिल्या काही डेट्ससाठीचा लेखकाचा गेम प्लॅन. आणि यात प्रत्येक डेटचा एक स्पष्ट उद्देश आहे. पहिल्या संभाषणाचे फक्त 3 मुख्य हेतू आहेत. पहिलं, तिचं नाव लक्षात ठेवा, कारण हे दाखवतं की तुम्ही लक्ष देत आहात. दुसरं, तुमच्यात एक समान धागा शोधा, ज्यामुळे कनेक्शन तयार होईल.
आणि तिसरं, संपर्क माहिती मिळवा, जेणेकरून पुन्हा भेटता येईल. लेखकाने पहिल्या 3 डेट्सची एक रूपरेखाच दिली आहे. पहिली डेट ही खूप अनौपचारिक असते, फक्त एकमेकांना जाणून घेण्यासाठी. दुसऱ्या डेटमध्ये रोमॅन्स आणि आकर्षण वाढवण्यावर भर दिला जातो आणि तिसऱ्या डेटपर्यंत नात्याची दिशा ठरते, जिथे जवळीक निर्माण होऊ शकते. आणि शेवटी सगळं काही या एका विचारावर येऊन थांबतं. प्रत्येक अपयश मोठ्या यशाकडे घेऊन जातं. हीच चिकाटीची भावना या पुस्तकाचा आत्मा आहे. प्रत्येक नकार ही एक शिकण्याची संधी आहे, तो शेवट नाही. तर या संपूर्ण धोरणात्मक आराखड्यानंतर एक प्रश्न मनात येतोच. जसं या पुस्तकात मांडलं आहे तसं आकर्षण हे खरंच एखाद्या गणितासारखं सोडवता येणारं सूत्र आहे का, की ते त्याहूनही अधिक काहीतरी आहे? यावर नक्की विचार करा.